घर पाहावं बांधून आणि लग्न पाहावं करून ही आपल्याकडची प्रचलित म्हण. कारण या दोन गोष्टी करताना सामान्य माणसाचा सर्वार्थाने कस लागतो. बघता बघता हजारोंच्या गोष्टी लाखांमध्ये कशा बदलल्या याचा पत्ताच लागला नाही. वेळ प्रसंगी कर्ज काढलं जातं, घर जमीन जुमला गहाण ठेवला जातो, पण चिरंजीवांचं आणि लाडक्या लेखीचं लग्न जोरदार झालं पाहिजे हा हट्ट मात्र आपल्याकडच्या लोकांना सुटत नाही. आपल्याकडचा गर्भश्रीमंत व्यापारी वर्ग याला अपवाद कसा राहील? अनंत अंबानीचं लग्न सोहळा असो किंवा प्रमोद मित्तल यांच्या मुलीचं डेस्टिनेशन वेडिंग, मागच्या काही काळापासून ही लग्न सगळ्यांसाठी चर्चेचा विषय बनली आहे. अशातच आता रामराजू मॅन्टेना यांची मुलगी नेत्रा मॅन्टेना हिच्या लग्न सोहळ्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने देखील या लग्न सोहळ्याला हजेरी लावली. शाही लग्न सोहळ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या उदयपूरमध्ये हा लग्न सोहळा कसा पार पडला, तिथल्या जगमंदिर पॅलेसचा नेमका इतिहास काय आहे, याच गोष्टी जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत अजिंक्य सावंत. महा MTB मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला ज्यांच्यासाठी हा घाट घालण्यात आला त्या वधूवरांबद्दल जाणून घेऊया. 21 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीमध्ये नेत्रा मॅन्टेना आणि वामसी गादिराजू यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. प्रख्यात उद्योजक आणि औषधांचे व्यापारी रामराजू मॅन्टेना यांची कन्या नेत्रा, सुपर ऑर्डर या अमेरिकन कंपनीचे सहसंस्थापक तथा युवा उद्योजक वामसी गादिराजू यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. फॉर्ब्स 30 अंडर 30च्या यादीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलाय. उदयपूरमधल्या वेगवेगळ्या आलिशान ठिकाणी हा लग्न सोहळा संपन्न झाला. लीला पॅलेस, झेनाना महल आणि पिचोला तलावावरील जगमंदिर पॅलेस या ठिकाणी हा लग्न सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. बॉलिवूडमधल्या कलाकार मंडळींनी या लग्नाला हजेरी लावलीच, मात्र त्याचबरोबर अनेक इंटरनॅशनल सेलिब्रिटींनी सुद्धा या लग्नाला हजेरी लावली. प्रख्यात गायिका जेनिफर लोपेस हिने या लग्नासाठी सुमारे 17 कोटी रुपयांचं मानधन घेतल्याची माहिती समोर आली आहे. रणवीर सिंग, शाहिद कपूर, जान्हवी कपूर अशा बॉलिवूड सेलिब्रिटीजनी प्रत्येकी 1 कोटी ते 5 कोटी रुपयांचं मानधन स्वीकारल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. या व्यतिरिक्त ज्या आलिशान जागेवर हा विवाह सोहळा संपन्न झाला त्या जागेचं 5 ते 10 कोटी रुपयांचं भाडं आकारण्यात आलं होतं. लग्न म्हटलं की लज्जतदार पदार्थांची मेजवानी तर आलीच. प्रत्येक ताटामागे 8 ते 10 हजार रुपयांचा खर्च यावेळी लग्नामध्ये करण्यात आला. काही माध्यमांनी या सोहळ्याचा एकूण खर्च 300 कोटीच्या आसपास असल्याचं सांगितलंय. यामुळेच या लग्न सोहळ्याला वेडिंग ऑफ द इयरचा टॅग मिळालाय. आता आपण हा लग्न सोहळा जिथे संपन्न झाला ते जगमंदिर पॅलेसचा इतिहास जाणून घेऊया. सिसोदिया राजपूत घराण्याचे महाराणा अमर सिंग यांच्या देखरेखीखाली 1551 साली या महालाची निर्मिती करण्यात आली. पुढच्या 50 वर्षांहून अधिक काळ या महालाचं बांधकाम सुरू होतं. 1624च्या दरम्यान मुघल राजा शहाजहान याने जेव्हा जहांगीर म्हणजेच आपल्या वडिलांच्या विरोधात बंड केलं होतं तेव्हा याच ठिकाणी त्याने आसरा घेतला होता. स्थापत्यशास्त्राच्या अनुषंगाने राजपूत आणि मुघलांच्या बांधकाम शैलीतून या महालाची निर्मिती करण्यात आली. 1857 साली जेव्हा भारतीय सैनिकांनी इंग्रजांच्या सत्तेविरोधात उठाव केला होता त्यावेळी युरोपीय कुटुंबांच्या सुरक्षेसाठी या महालाचे दरवाजे खुले करण्यात आले. हेरगिरीच्या जगातील नायक अशी ओळख असलेल्या जेम्स बॉन्डचा ऑक्टोपसी हा सिनेमा याच महालामध्ये चित्रित करण्यात आला होता. आत्ताच्या घडीला HRH ग्रुप ऑफ हॉटेल्सच्या माध्यमातून या पॅलेसचं व्यवस्थापन बघितलं जातं. विशेष लग्न सोहळ्यासाठी जर जगमंदिर पॅलेस येथे लग्न आयोजित करायचं असेल तर 90 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च येतो. राजस्थानमध्ये अशी असंख्य ठिकाणं आहेत जिथे असे डेस्टिनेशन वेडिंग संपन्न होतात. एका बाजूला इथे कोट्यावधींचा खर्च तर होतोच, परंतु त्याचबरोबर पर्यटनाला आणि स्थानिक रोजगाराला सुद्धा इथे चालना मिळते. भारतामध्ये आणि भारताबाहेर साजरा होणाऱ्या अशा ग्रँड वेडिंग्सबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.